रंग माझा वेगळा या मालिकेच्या 25 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहे. दीपा ही रडतच श्वेता आणि आदित्याला सांगत असते, ज्या गोष्टीची मी आतापर्यंत वाट पाहिली ती गोष्ट आता माझ्या हातातून निसटत चालली आहे. आणि ते ऐकून श्वेता ही खूपच खुश होते. त्याचवेळी सौंदर्या आणि कार्तिक हे दोघे पण हॉस्पिटलमधून घरी येतात. तर दीपा ही लगेच त्या दोघांच्या समोर जाते. तर दीपा ही कार्तिकला विचारते की हे सर्व काय चालू आहे. आयशा तुला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये का आली होती? तर सौंदर्या ही दीपाला समजावत म्हणते की एखाद्या आजारी माणसाला जर एखादी व्यक्ती भेटायला आली असेल तर तू त्यांना सुद्धा असाच प्रश्न विचारशील का? कार्तिकला बरं वाटत नाही आहे म्हणून आयशा फक्त त्याची विचारपूस करायला हॉस्पिटलमध्ये आली होती. तर दीपा ही सौंदर्याला म्हणते मग तिला हॉस्पिटलमध्ये येण्याची काय गरज होती, आणि ते सुद्धा इतक्या वर्षानंतर. तर दीपाचे असे बोलणे ऐकून सौंदर्या खूपच नाराज होते आणि त्याच दोघींचा वाद हा सुरू होतो. तर श्वेता ही सगळं काही ऐकून खूपच खुश होते. तर दीपा ही सौंदर्याला म्हणत असते, आयशा ही पुन्हा कार्तिकच्या आयुष्यात आली तर ते मला अजिबात चालणार नाही. कारण ती कशी मुलगी आहे माहिती आहे ना तुम्हाला. तिने माझा आणि कार्तिकचा संसार हा उद्ध्वस्त केला होता. तर सौंदर्या ही दीपाला म्हणते, आयशा ही कार्तिकची खूप जुनी मैत्रीण आहे. ते आपल्याला विसरून चालणार नाही. आणि ती कार्तिकसाठी 8 वर्ष थांबली होती. तर तू काय केलंस? कार्तिकने एकदा तुझ्यावर संशय घेतला, तू लगेच हे घर सोडून गेलीस आणि आता सुद्धा नको त्या विषयावर तू वाद घालत आहेस. त्यानंतर ती म्हणते की कार्तिकला खूप मोठी दुखापत झाली आहे. हे कळल्यानंतर आयशा ही लगेच हॉस्पिटलमध्ये त्याला भेटण्यासाठी, आणि तू मात्र येथेच कार्तिकसोबत वाद घालत आहेस. कार्तिकची सेवा करावी इतकं तरी तुझ्या मनात नाही. कार्तिकबद्दल खरंच तुला काहीच वाटत नाही. तुझ्यामध्ये आणि आयशामध्ये हाच मोठा फरक आहे. तर सौंदर्याचं बोलणं ऐकून दीपा अजूनच खूप चिडते. तर ती सौंदर्याला म्हणते, आई माझ्यामध्ये आणि माझ्या दीपिकामध्ये तुम्हाला नेहमी चुका का दिसतात? तर सौंदर्या ही मोठ्याने चिडून म्हणते की मला चांगलंच माहिती आहे, त्या दीपिकाला सुद्धा तुझीच फूस आहे. असं का वाटते तुम्हाला? कारण की आमच्या दोघींचा रंग एकसारखा आहे म्हणून? तर सौंदर्या म्हणते, हो म्हणूनच. आणि ते आदित्य आणि श्वेताला खूप मोठा धक्काच बसतो. तर कार्तिकी ही देशमुखबाईंच्या घरी जाते. तर तिथं आलेलं पाहून कार्तिकीला देशमुखबाई खूपच घाबरतात. तर ती कार्तिकीला विचारतात की तू येथे कशासाठी आली आहेस? तर कार्तिकी ही हसतच म्हणते, का काय झालं? हसतच का? शॉक बसला का तुम्हाला? मला पण त्यावेळी शॉक बसला होता ज्यावेळी तुम्ही वर्धाबाईला पैसे देत होता. काही झाली तरी ही मुलगी येथून सुटता कामा नये. कार्तिकीचे हे बोलणे ऐकून देशमुखबाईच्या पायाखालील जमीन सरकते. आर्यन हा नाटक करत त्यांना विचारतो, आजी म्हणजे कार्तिकीला किडनॅप तू केलं होतंस का? देशमुखबाई हे नाटक करत म्हणतात, नाही, ही मुलगी खोटं बोलत आहे. मला या सगळ्यामध्ये अडकवत आहे. आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. माझा या सगळ्यांशी काहीच संबंध नाही. तर कार्तिकी म्हणते, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही त्या वर्धाबाईंना पैसे देताना पाहिले. तुम्ही आणि श्वेता आंटी मिळूनच तुम्ही हा प्लॅन केला होतास ना? ह्या दोघी जणी मिळून मला विकून टाकणार होत्या आणि तुझ्या आजीने मला मारण्याचा पण प्लॅन केला होता. कार्तिकीचे हे बोलणे ऐकून आर्यन हा देशमुखबाईकडे रागात पाहत असतो. तरी मात्र देशमुखबाई स्वतःचा गुन्हा कबूल करत नाहीत. कार्तिकी म्हणते, श्वेता आंटीने मला जे काही सांगितले आहे ते सगळं खोटं आहे का? तर श्वेताचं नाव ऐकून देशमुखबाईंना खूप मोठा धक्काच बसतो. तर त्या देशमुखबाई कार्तिकीला विचारतात, काय सांगितलं आहे श्वेताने तुला? त्यावर कार्तिकी त्यांना श्वेताचं रेकॉर्डिंग दाखवत म्हणते. त्यामध्ये श्वेता म्हटलेली असते, हे सगळं देशमुखबाईंनीच केलं आहे. त्यासुद्धा मला विचारण्यासाठी आल्या होत्या, तू मला मदत करशील का? मात्र मी त्यांना नकार दिला. तर श्वेताचे हे सगळं बोलणं ऐकून देशमुखबाई खूपच चिडतात. त्या मनाशी म्हणतात, श्वेता तू माझं नाव घेऊन खूप मोठी चूक केली आहेस. आता मी तुला सोडणार नाही. आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब हे त्या ठिकाणी येतात. त्यामुळे देशमुखबाई हे खूपच घाबरून जातात. तर आदित्य हा सौंदर्याला विचारत असतो, मम्मा हे सगळं काय चालले आहे? तू अशी का बोलत आहेस? तर दीपा सुद्धा रडतच सौंदर्या आणि कार्तिकला म्हणत असते, मी तुम्हाला शेवटचं सांगते, ती आयशा जर पुन्हा कार्तिकच्या आयुष्यामध्ये येणार असणार तर मी हे घर सोडून जाईल. त्यावर सौंदर्या म्हणते, ठीक आहे दीपा, तुला जे काय करायचं आहे तू ते कर. तुझा मार्ग मोकळा आहे. सौंदर्याचे हे बोलणे ऐकून श्वेता आणि आदित्यला खूप मोठा धक्काच बसतो. तर इन्स्पेक्टर साहेब हे देशमुखबाईंच्या घरी जातात. ते सुद्धा या नाटकामध्ये सहभागी झालेले असतात. ते कार्तिकीला विचारू लागतात, कार्तिकी मॅडम तुम्ही इथे काय करत आहेत?
तुमच्याच किडनॅपिंगच्या चौकशीसाठी आम्ही इथे आलो आहे. त्यानंतर ते देशमुखबाईंना विचारतात, तुम्हीच कार्तिकी मॅडमला किडनॅप केलं होतंस ना? त्यामुळे देशमुखबाई ह्या खूपच घाबरून जातात. तर आर्यन आणि कार्तिकी हसतच एकमेकांकडे पाहत असतात. दीपा ही सौंदर्याला म्हणत असते, लहानपणापासून दीपिका ही तुमच्या सोबत आहे. तुम्हीच तिला लहानच मोठं केलंय. तेव्हा तुम्हाला तिचा रंग दिसला नव्हता का? सौंदर्या म्हणते की मला त्यावेळेस असं वाटलं होतं, ही मुलगी जर आमच्या सोबत राहिली ती बदलेल. मात्र शेवटी म्हणतात ना, वळणाचं पाणी वळणावरच जातं. ती सुद्धा तुझ्यासारखीच झाली आहे. शेवटी रंगावरूनच माणसाची नियत कळते. हे खरं आहे. सौंदर्याचं हे बोलणे ऐकून दीपा खूपच चिडते. ती कार्तिकला म्हणते, तू काहीच का बोलत नाहीस? आई आपल्या मुलीबद्दल बोलत आहेत. तुला कार्तिक काहीच वाटत नाही आहे का? तू दीपिकाच्या मनाचा विचार कर. तिला काय वाटत असेल? मात्र कार्तिक म्हणतो, दीपा मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. तुझ्या वागण्या बोलण्यातूनच कळत आहे तुला फक्त दीपिकाचीच काळजी आहे. तेव्हापासून कार्तिकी ही मला भेटली आहे तेव्हापासून तू तिला एकटीला पाडले आहे. तू फक्त दीपिकाला सपोर्ट करते. त्यामुळे मी आणि मम्मा कार्तिकीच्या बाजूने आहोत. त्याच्यातील हा खोटा वाद वाढतच जातो. त्यामुळे श्वेता ही खूपच खुश होते. ती हसतच स्वतःच्या मनाशी म्हणत असते, मला जे काय करायचं होतं ते तर मम्मा करत आहेत. आता जे काही सुरू आहे ते फक्त बघत बसायला हवं. तर कार्तिकी ही इन्स्पेक्टर साहेबांना सांगते, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या किडनॅपिंगमध्ये देशमुखबाईंचा काहीच हात नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कार्तिकी मॅडम, मी हे सगळं कोणाच्या प्रेशरखाली येऊन तर बोलत नाही आहे ना? कारण यांच्या विरोधात आम्हाला काहीतरी पुरावे सापडले आहेत. तर कार्तिकी म्हणते, नाही इन्स्पेक्टर साहेब, मी कुठल्याही प्रेशरखाली हे बोलत नाही आहे आणि माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. यांचा यामध्ये काहीच हात नाही. मी तुम्हाला खात्री देते. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब हे देशमुखबाईंना म्हणतात, कार्तिकी मॅडमने सांगितल्या स्टेशनला घेऊन जात नाही आहे. तर आर्यन म्हणतो, बघ आजी, फक्त कार्तिकीमुळे तू आज वाचली आहेस. नाहीतर पोलीस तुला घेऊन गेले असते. कार्तिकी तुझी सेव्हियर आहे. कार्तिकी देशमुखबाईंना म्हणते, आता तुमच्या पुढे फक्त दोनच ऑप्शन आहेत. एक तर जेलमध्ये जा किंवा आम्हाला मदत करायची. आता तुम्हाला काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि त्यानंतर कार्तिकी हे तेथून निघून जाते. तर आदित्य आणि श्वेता घरात घडलेल्या प्रकाराचा विचार करत असतात. तर श्वेता म्हणत असते, आदित्य, आपल्या घरामधील वातावरण खूपच बदलत चालले आहे. त्यावर आदित्य म्हणतो, हो, मला सुद्धा कळत नाही आहे मम्मा अशी का वागत आहे ते. अचानक तिच्या मनामध्ये पुन्हा काळ्या रंगाबद्दल द्वेष का निर्माण झाला आहे. त्यावर श्वेता म्हणते, ती मला असं वाटते हे सगळं फक्त एक नाटक आहे. पण नक्की कशासाठी तेच कळत नाही. त्यावर आदित्य म्हणतो, श्वेता, तू या सगळ्यापासून लांब राहा, नाहीतर दादा आणि मम्मा तुला सोडणार नाहीत. त्यावर श्वेता म्हणते, हो आदी, आपल्याला या सगळ्यापासून लांब राहायला पाहिजे, नाहीतर आपण दोघे पण यामध्ये अडकू. आदित्य म्हणतो, माझा याशी काय संबंध? श्वेता म्हणते, अरे तू माझा नवरा आहेस ना. जर मी या सगळ्यामध्ये उद्या अडकले, तू का बाजूला निघून जाणार आहेस का? आदित्य म्हणतो, हो श्वेता, कारण ही सगळे तुझ्या कर्माची फळं आहेत. त्यामुळे ते तुलाच भोगावी लागतील. तर आदित्यचे हे बोलणे ऐकून श्वेताला खूप मोठा धक्काच बसतो. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहे, सौंदर्या ही आयशाला घरी घेऊन येते. श्वेता तिचं औक्षण करून घरामध्ये घेते. अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर